लाडक्या बहिणींना आता मे महिन्याचा हप्ता कधी येणार आणि कोणाला येणार आहे? म्हणजे की जसं की आता पाठीमागच्या वेळी बघितले तर आता के-वाय-सी झालेले आहे त्या लाडक्या बहिणींनाच येणार आहे फक्त? का पाठिंब्याच्या वेळी ज्या लाडक्या बहिणींना ज्यांची एकेकाची के-वाय-सी झालेली नाही, तरी सुद्धा त्यांना फेब्रुवारी हप्ता आलेला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता पण आलेला आहे. तर त्यांना आता मे महिन्याचा हप्ता येणार आहे का? तर आता मे महिन्याचा हप्ता कधी येणार आहे आणि कोणाकोणाला येणार आहे? तर ते सगळी माहिती आता सविस्तर आता व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि तुम्हाला मी हे पण दाखवतो की न्यूज पण दाखवतो तुम्हाला की नेमकं हे कधी आणि बातमी काय आहे याबद्दल. शासनाकडनं निर्णय काय झालेला आहे. तर आता पूर्ण व्हिडिओ बघायच्या अगोदर लाडक्या बहिणींनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा जे कोण नवीन असेल आणि कमेंट करा तुम्ही की तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला आहे का? दोन्ही महिन्याचे ₹3000 तुम्हाला आलेले आहेत का? कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. आणि मेंबरशिप जॉइन करा कारण की तुम्हाला लवकरच अपडेट करणार आहे ई-के-वाय-सी बाबतीत सुद्धा. तर मेंबरशिप जॉइन व्हा. तर आता मे महिन्याचा हप्ता म्हणजे लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला हे 5व्या महिन्याचा हप्ता आता तुम्हाला भेटणार आहे. तर ह्यामध्ये जर बघितले तर भरपूर अशा लाडक्या बहिणी ज्या आहेत, ज्यांनी के-वाय-सी केलेली पण नाहीये. एकदा सुद्धा के-वाय-सी केलेलं नाहीये, तरी सुद्धा त्यांना त्यांना हे मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांना ₹3000 असं भेटलेले आहेत. असे किती जण आहेत, की ज्यांनी एक सुद्धा के-वाय-सी केलेलं नाहीये, तरी सुद्धा त्यांना ₹3000 आलेले आहेत. त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगा मला, म्हणजे कळेल की असले पण किती जण आहेत. म्हणजे त्यांच्या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगतो, की ज्या लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी केलेलीच नाहीये, तरी सुद्धा त्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला आहे. तर त्या लाडक्या बहिणी आता ते जर समजा हे आता जून किंवा जुलै महिन्याचा हप्ता जरी त्यांना आला, तर त्यांनी समजायचं की त्यांना पैसे येत राहणार कायम. त्यांना पैसे बनवून कारण की त्यांचं यादीमध्ये नाव ऑलरेडी जोडलेलं आहे. ते आता शासनाकडनं काय असेल काय माहीत नाही आपल्याला, बट त्यांचं नाव आहे असं समजायचं आहे. आणि ह्याबाबतीत जर बघितले, तर भरपूर लाडकी बहीण अशी आहेत की ज्यांची ई-के-वाय-सी एकदाच झाली होती, बट त्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला आहे. म्हणजे ₹3000 आलेले पाठीमागचे 2 महिन्याचे. तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा त्यांना हप्ते कंटिन्यू येत राहणार आहेत. हे मे महिन्याचा हप्ता सुद्धा त्यांना आता लवकरच जमा होणार आहे. आणि हे मे महिन्याचा हप्ता आता भरपूर जण सांगत आहेत ₹2100 भेटणार का ₹1500 भेटणार. तर या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला सांगतो, की आता जे लाडक्या बहीण जे आता पात्रतेने दाखवत आहेत, की 1,60,00,000 किंवा 66,00,000 लाडकी बहीण पात्र आहेत म्हणून असं सरकारकडनं दाखवत आहेत. तर त्या लाडक्या बहिणींना जे पात्र आहेत, त्या लाडक्या बहिणींना ₹1500 मे महिन्याचा हप्ता लवकरच आता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. फक्त हे एकच सांगतो तुम्हाला, की जे लाडकी बहीण जे लाडक्या बहिणी जे पाठीमागच्या वेळी त्यांना फेब्रुवारीपर्यंत हप्ता भेटला होता, बट मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये. तर अशा लाडक्या बहीण जर बघितले, तर त्यांचं म्हणणं एकच आहे, की आम्हाला फेब्रुवारीपर्यंत आमचा हप्ता भेटलेला आहे, बट आमची ई-के-वाय-सी झालेली सुद्धा आहे. तरी सुद्धा आम्हाला हप्ता आलेला नाहीये. तर अशा लाडक्या बहिणींनो तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही काहीही सुद्धा घाबरू नका. थोडेही सुद्धा घाबरू नका. कारण की शासनाकडनं ही निर्णय सुद्धा आहे, की ज्या लाडकी बहिणी पात्र आहेत, त्या लाडक्या बहिणींना आम्ही पडताळणी करून आम्ही त्यांना त्यांचे जे लाभ आहे त्यांना ते आम्ही देणार आहे. फक्त एवढंच काय आहे, की जानेवारी किंवा नोव्हेंबरपासून थांबलेले हप्ते असेल, तर ते कदाचित ते हप्ते भेटणार नाही. ज्यांचे कोणाचे पाठीमागचे हप्ते असेल. मार्च आणि एप्रिल महिन्यापासून सुद्धा त्यांना हप्ते भेटू शकतात. तर त्यामुळं लाडक्या बहिणींनो जे कोणाचे हप्ते पाठीमागपासून म्हणजे पाठीमागच्या जूनपासून किंवा नोव्हेंबर, ऑक्टोबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यापासून हप्ते थांबले असेल, तर अशा लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे मला पण कळेल आणि आपण शासनाकडे हे पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर लाडक्या बहिणींनो बाकी कोणाचे अजून हप्ते थांबले असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बाकीचे जे राहिलेले हप्ते असेल किंवा मे महिन्याचा अजून हप्ता आता मे महिन्याचा हप्ता सांगायचं राहिलं. मे महिन्याचा हप्ता जे कधी येणार आहे? मे महिन्याचा हप्ता जे आहे आता या 15 तारखेच्या आत ते 15 तारखेपर्यंत म्हणजे समजा आता 12, 13 किंवा 14, 15 तारखेपर्यंत तुम्हाला हप्ता येणार आहे असं नोटीस आलेली आहे. तरी सुद्धा मी तुम्हाला लवकरच या बाबतीत जे नोटीस आहे ते नोटीस बद्दल तुम्हाला मी सगळं सविस्तर माहिती सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. तर लाडक्या बहिणींनो तुम्ही टेन्शन काय घेऊ नका. पाठीमागचे राहिलेले हप्ते सुद्धा तुम्हाला भेटेल आणि जे कोण नवीन असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि तुमचं जे हप्ता कोणता आलेला होता ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि मेंबरशिप जॉइन व्हा म्हणजे तुम्हाला लवकर अपडेट करणार आहे. मेंबरशिपच्या लोकांनाच फक्त अपडेट करणार आहे पुढे जे असेल. तर धन्यवाद.